काय झालं रमाई, तू अशी गप्प का झालीस? काही वाईट घडलं का तिकडे म्हणून उशीर झाला का तुला? नाही रे, काही नाही झालं. आणि कशाला काय वाईट घडेल, सगळं छान आहे. मी गेले तेव्हा सखू भजन गात बसली होती. आणि उशीर झाला म्हणशील तर सखू किती लहान आहे, हट्टी आहे. मी नेलेली भाकरी लगेच खाल्ली असती तर नाव नसतं का बदलावं लागलं. ऐकतच नव्हती माझं, रुसून बसली होती. मग काय 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या तिला. मग ऐकलं, माझ्या समोर जेवायला लावलं, नाहीतर उपाशी राहिली असती ना बिचारी. पण तिला समजवायला फार कष्ट पडले हा मला, म्हणून उशीर झाला. खरंच रमाई, तू तिच्यावर ओरडलीस, पण तुझ्या पोटात किती माया आहे का. तू सांगितलंस ते ऐकून बरं वाटलं. 4 घास पोटात गेले ना तिच्या, बरं झालं. विठुरा, तूच माझा पाठीराखा. आता खाऊन पिऊन छान शांतपणे झोपली असेल. खूप थकली होती ना बिचारी. मीच म्हटलं तिला जरा विश्रांती घे. मग आता तू जाशील आणि तिची झोपमोड करशील ना, म्हणून म्हणते आता नको जाऊस. हा, आणि काय नाही म्हणजे माझ्यावर तुझा विश्वास नसेल तर तू आताही जाऊ शकतोस. अगं नाही रमाई, माझा आहे ना तुझ्यावर विश्वास. चल आपण आज जाऊया. वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी. एवढं भयानक जनावर असताना ती सखू वाचलीच कशी? तिकडे भजन गात बसलीये. काय काय केलं काय तुम्ही? काय सांगू मार्किन बाई, गोडी गुलाबीनं त्यांनी अस्वलाला भाकर खाऊ घातली हो. त्यानं हल्लाच केला नाही तिच्यावर. काहीतरी सबबी सांगू नका. द्या, मी दिलेली सुवर्ण मोहर परत द्या. तसंही काम केलेलं नाहीच आहे तुम्ही. आणा इकडे, परत द्या, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. द्या. कटिकर विराजित मुकुटरत्न जडित पीतांबरू कसिला तैसाई धावत. कटिकर विराजित मुकुटरत्न जडित पीतांबरू कसिला तैसाई धावत. विश्वरूपे विश्वंभरे कमला नयने कमलाकारे. बाबाजी, 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 अहो काय करताय बाबाजी? असे तंद्री लावून काय बसलाय? तिकडे दिगू, पाटील, भास्कर बुवा कुठल्याही क्षणी काळ कोठडीमध्ये पोहोचतील आणि तुम्ही इथे आहात. बाबाजी, ऐकताय ना तुम्ही? बाबाजी, कौन आहेस तू? वाघ.